नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। कोरोनाच्या या कठीण काळामध्ये एक गोड बातमी आपल्यासाठी आलेली आहे आणि ती म्हणजे ज्या रिक्रूटमेंट आहे, जे पब्लिक सेक्टर आहे, सगळ्यात महत्त्वाचं तर DFCCIL दॅट इज अ डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ह्याच्या 1074 जागा आपल्यासाठी आलेल्या आहेत। डिग्री बेस्ड, डिप्लोमा बेस्ड आणि ITI बेस्ड ह्या जागा असणार आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व जागांविषयी माहिती करून घेणार आहोत। एज क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, फॉर्म कसा भरायचा, फी स्ट्रक्चर काय आहे, याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत। पण नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर सुरू करूया आपण की स्पेसिफिक ह्या रिक्रूटमेंट ज्या 2021 मध्ये निघालेल्या आहेत ह्या काय पद्धतीच्या आहेत। जसं मी आता सांगितलं की DFCCIL हे जे पब्लिक सेक्टर आहे इंडियन रेल्वेच्या अंडर येतं। शेड्यूल ए मध्ये ते येतं, म्हणजे ज्या टॉपमोस्ट PSUs आहेत ह्याच्यापैकी हे एक आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये टोटल 1074 पोस्ट ज्याची सुरुवात जी आहे, हे जे स्पेसिफिक जी रिक्रूटमेंट आहे ही 3 लेवलला होणार आहे। डिग्री बेस्ड पोस्ट आहे, डिप्लोमा बेस्ड पोस्ट आहे आणि जे ITI बेस्ड आहे त्या पोस्ट आहेत। तर आपण जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं की आता जे मी मेन्शन केलंय की डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंडियन मिनिस्ट्रियल जे पार्ट आहे इंडियन रेल्वे त्याच्या अंडर हे येतं। जसं मी आता सांगितलं ए पब्लिक सेक्टर किंवा PSUs आहेत, म्हणजे हायेस्ट टॉपमोस्ट PSUs मधलं एक आहे। ओके, आणि सगळ्यात मोठा जो प्रोजेक्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड त्याच्या अंडर ह्या रिक्रूटमेंट होणार आहे। नक्कीच याचा फायदा हा खूप विद्यार्थ्यांना होणार आहे, कारण वेगवेगळे जे इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत ते विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहेत। ओके, तर आपण जाणून घेऊया। ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे 2021 मध्ये आलेली। टोटल पोस्ट मी आता सांगितल्या 1074 आहे, पण जर आपण ह्या बायफर्केट केल्या तर ज्युनियर मॅनेजरच्या त्याच्यामध्ये पोस्ट आहे, ज्या डिग्री बेस्ड पोस्ट आहे त्या पोस्ट आहे टोटल 111। ओके, डिग्री बेस्ड पोस्ट आहे ज्युनियर मॅनेजर लेवलच्या। त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ह्या पोस्ट आहेत, ह्या डिप्लोमा लेवलच्या पोस्ट आहेत, 442 पोस्ट आहेत याच्यामध्ये। आणि ज्या ITI बेस्डच्या पोस्ट आहेत, ज्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण म्हणतो, ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या 521 पोस्ट आहेत। म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर ह्या खूप जास्त पोस्ट आहेत। ओके, तर टोटल 1074 पोस्ट, त्याच्यापैकी डिग्री लेवल ज्युनियर मॅनेजर, डिप्लोमा लेवल एक्झिक्युटिव्ह आणि ज्या ITI बेस आहे त्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, ह्या 3 स्टेपच्या त्या 3 टाईपच्या पोस्ट याच्यामध्ये आहेत। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे डेट्स काय आहेत सर। ओके, ऑलरेडी ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म हे भरणं सुरू झालेलं आहे। 24 एप्रिलपासनं हे फॉर्म ओपन झालेले आहे। त्याची वेबसाईटही मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्रोव्हाइड करेन आणि ह्या व्हिडिओच्या ज्या कॅप्शन आहे किंवा याचे जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये हे सगळं असणार आहे। ओके, तर जे महत्त्वाची डेट आहे ती ऑलरेडी फॉर्म सुटलेले आहेत। जसं मी आता सांगितलंय की 24 तारखेपासनं 24 एप्रिलपासनं हे फॉर्म्स तुम्हाला ऑनलाईन भरता येतात। महत्त्वाची डेट म्हणजे जे ऑनलाईन फॉर्म फिलिंगचं काम आहे ते 23 मे पर्यंत, म्हणजे अजून वेळ आहे, पण आजच तुम्ही तुमचा फॉर्म नक्कीच भरा। 23 मेला रात्री स्पेसिफिकली मिडनाईटला हे जे ऑनलाईन पोर्टल आहे ते बंद होईल, ज्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही ॲप्लिकेशन करता येणार नाही। ही ऑनलाईन प्रोसेस आहे आणि टेंटेटिव्ह डेट जी आहे या परीक्षेची ही मेन्शन करताना ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी मेन्शन केलेली आहे जून 2021। महत्त्वाची बाब ही आहे की ज्या रिक्रूटमेंट आहेत ह्या त्या खूप प्रायमा फेसा लेवलवर फिल करायचे आहेत, त्याच्यामुळे डेट देताना त्यांनी खूप जवळची डेट दिलेली आहे। आजच आपला फॉर्म भरायचा आणि अभ्यासाची तयारी करायची। ओके, म्हणजे हे खूप महत्त्वाचं
पॉइंट आहे. काही जणांना वाटत असेल की मे बी एवढ्या लवकर ह्या एक्झाम होणार नाही, पण पॅन्डेमिकचं जे काही इफेक्ट आहे तो संपला की नक्कीच ह्या एक्झाम होणार आहे, कारण तशी रिक्वायरमेंट त्या विभागाला आहे. ओके, तर ह्या 2 डेट महत्त्वाच्या लक्षात ठेवा. 23 मेच्या रात्री हे पर्टिक्युलर पोर्टल, त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. आता आपण डिटेल पोस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड जे क्वालिफिकेशन आहे ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे की इथे म्हटलेला आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन. ओके, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 3 प्रकारच्या ह्या पोस्ट आहेत. ज्युनियर मॅनेजर डिग्री बेस पोस्ट आहे, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा बेस पोस्ट आहे, आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ही ITI बेस पोस्ट आहे. प्रत्येकाचं जे पे स्केल आहे तो वेगळा आहे. आपण एक एक पोस्ट घेऊया आणि त्याचे डिटेल्स बघूया. पहिली पोस्ट मी आत्ता जिथे मेन्शन केली आहे की ज्युनियर मॅनेजर, जे पे स्केल आहे ती बघा 50,000 ते 1,60,000 आहे. ॲडिशनल चार्जेस जे काही तुमचे बेनिफिट्स असतात ते वेगळे असणार आहे. E2 ग्रेडची पोस्ट आहे. ओके, आणि IDAच्या अंडर हे पे स्केल येतो. ओके, हायर रँकची ही पोस्ट आहे. याच्यामध्ये जे स्ट्रीम वाईज पोस्ट आहेत त्या बायफर्केट आपण स्क्रीनवर गेल्यात. तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे तुम्ही बघू शकता की एकच पोस्ट आपण सगळे जे बोलतोय ते कशाबद्दल बोलतोय, ज्युनियर मॅनेजरबद्दल बोलतोय. ओके, ज्युनियर मॅनेजरमध्ये मग ब्रँच वाईज वेगवेगळ्या पोस्ट आहेत. सिव्हिलच्या 31 पोस्ट आहेत. तर दीज आर द नंबर ऑफ वॅकन्सीज. डिग्री बेस्ड म्हणजेच नक्की त्याला ग्रॅज्युएशन लागेल. इथे मी एक महत्त्वाचा पॉईंट मेन्शन करू इच्छितो की ह्या जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्यांच्या इलिजिबिलिटीमध्ये त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे की अबोव 60%, बिलो 60% चालणार नाही. ॲग्रिगेट म्हणजे महत्त्वाचं आहे की फर्स्ट क्लास हा गरजेचा आहे. ओके, मग आता इथे इलिजिबल कॅन्डिडेट कोण कोण आहेत. परत इसेन्शियल एज्युकेशन. इसेन्शियल म्हणजे काय, मॅन्डेटरी. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे PhD जरी असेल तरी इट्स ओके, पण हे असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये बघा बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तो डेफिनेटली इट इज ॲज पर द AICTE नॉर्म्स. UGC थ्रू जे रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहेत त्यांचंच फक्त ग्रॅज्युएशन इथे चालणार आहे. रेकग्नाइज इन्स्टिट्यूट म्हटलेलं आहे. आणि मी आत्ता जसा पॉईंट मेन्शन केला दॅट इज नथिंग बट द 60% मार्क ॲग्रिगेट. तो फर्स्ट क्लास इज मॅन्डेटरी. तुम्हाला जी डिग्री अवॉर्ड झालेली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास असणं गरजेचं आहे. सिव्हिलच्या 31 पोस्ट, खूप जास्त जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर मॅनेजर. ओके, हे ऑपरेशन्स अँड BD ही मॅनेजरियल पोस्ट आहे. आणि याच्यासाठी बेसिकली जे एज्युकेशन लागणार आहे ते मॅनेजमेंटचंही चालणार आहे. MBA, PGDBA, ओके, PGDBM किंवा PGDM हे जे बिझनेस मॅनेजमेंट किंवा मार्केटिंगशी रिलेटेड जे क्वालिफिकेशन आहे सॉरी हे इथे इसेन्शियल आहे. ओके, बघा पहिली पोस्ट आपण सिव्हिलची जी टेक्निकल पोस्ट होती त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन हे सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड लागणार आहे. आणि ही जी ज्युनियर मॅनेजर आहे ज्याच्यामध्ये ऑपरेशन्स आणि BDशी रिलेटेड आहे याच्यामध्ये 60% तर मॅन्डेटरी आहेच आहे, कंपल्सरी आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे जे आहे हे मॅनेजमेंटशी रिलेटेड ग्रॅज्युएशन्स तुम्हाला लागणार आहेत. त्यामधली ज्युनियर मॅनेजरमधलीच नेक्स्ट पोस्ट आहे मेकॅनिकलशी रिलेटेड. 3 जागा आहेत. आणि याच्यामध्ये बघा जे इलिजिबिलिटी दिलेली आहे, जरी ही पोस्ट मेकॅनिकलची आहे, इलिजिबिलिटी मात्र वेरियस ब्रँचेसची दिलेली आहे इंजिनिअरिंगच्या. मग कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत बघा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. मेकॅनिकल तर ऑलरेडी डेफिनेटली असणारच आहे. मेकॅट्रॉनिक्स दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग दॅट इज I&C. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ENTC. ओके, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आणि हे सगळं रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं लागणार आहे. UGCच्या मान्यतेनुसार फर्स्ट क्लास तुम्हाला लागणार आहे. मेकॅनिकलची पोस्ट आहे, 3च जागा आहेत. आणि जे इलिजिबल ब्रँचेस आहेत त्या मात्र भरपूर आहेत. पण याचा जर सिलेबस तुम्ही बघितला तर तुम्हाला आयडिया येईल की याच्यामध्ये मेकॅनिकलचे स्पेसिफिक टॉपिक जास्त विचारलेले आहेत. ओके, आता आपण ज्या पोस्ट बघितल्यात
ह्या ज्या पोस्ट होत्या ह्या सगळ्या पोस्ट ह्या डिग्री बेस होत्या, ग्रॅज्युएशन बेस होत्या. इसेन्शियल क्वालिफिकेशन इज ग्रॅज्युएशन. ओके, इन जी कन्सर्न वी कॅन से दॅट पर्टिक्युलर ब्रँचेस. आता आपण डिप्लोमा लेवलच्या ब्रँचेस, डिप्लोमा लेवलच्या पोस्टवरती जाऊया. एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट आहेत, डेफिनेटली डिप्लोमा लेवल आहे म्हणजे सुपरवायझरी पोस्ट आहे. ओके, तुमच्या प्रोजेक्ट बेस्ड किंवा त्या लोकेशनला काम करणाऱ्या पोस्ट आहेत. सॅलरी किंवा पे स्केल जो आहे तो त्याच्या अगोदरची जी पोस्ट होती त्याच्यापेक्षा कमी आहे. 30,000 ते 1,20,000 डेफिनेटली ही E0 लेवलची पोस्ट आहे. आणि अगेन दिस पे स्केल कम्स अंडर IDA. ओके, तर दिस इज नथिंग बट द पे स्केल फॉर एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा लेवल वी कॅन से दॅट कॅन्डिडेट. मग याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपण बायफर्केट केल्या आहेत. पहिली पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह सिव्हिलची, 73 पोस्ट्स आहेत. आणि सिव्हिल ब्रँचशी रिलेटेड जो डिप्लोमा आहेत किंवा जे डिप्लोमा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत हे सगळे याच्यासाठी इलिजिबल आहेत. 3 इयर डिप्लोमा, सिव्हिल असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर वॉटर रिसोर्सेस असेल, हे सगळे डिप्लोमामधले जे पदविकाधारक विद्यार्थी आहेत, डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे, दॅट ऑल स्टुडंट्स आर इलिजिबल फॉर दिस एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इंजिनिअरिंग पोस्ट. एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल डिप्लोमा बेस सेकंड, 42 जागा आहेत. आणि याच्यासाठी सुद्धा काय इसेन्शियल आहे तर 3 इयरचा डिप्लोमा तुमचा इसेन्शियल आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिकलशी रिलेटेड ब्रँचेस, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सप्लाय, देन इलेक्ट्रिकल, INC दॅट इज इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. तुम्हाला वाटेल की खूप साऱ्या ब्रँचेस याच्यामध्ये दिलेले आहेत. पण लक्षात घ्या मित्रांनो की ह्यापैकी मॅक्सिमम ब्रँचेस ह्या खूप कमी जागेमध्ये कमी कॉलेजेसमध्ये होत्या आणि त्या आता बंदसुद्धा झालेल्या आहेत बऱ्याचशा ब्रँचेस. त्याच्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स एवढ्याच ब्रँचेसचे विद्यार्थी तुम्हाला कॉम्पिटिटर असणार आहेत. 42 जागा याच्यामध्ये आहेत. फर्स्ट क्लास नक्कीच लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल टेलिकम्युनिकेशन, 87 जागा आहेत. डिप्लोमा बेस्ड, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर, TV इंजिनिअरिंग, FOC, देन टेलिकम्युनिकेशन, कम्युनिकेशन, साऊंड अँड TV इंजिनिअरिंग. परत तेच इथे फक्त इलेक्ट्रिकल, ओके, इलेक्ट्रॉनिक्स ह्याच ब्रँचेस किंवा इवन दो ENTC ह्याच ब्रँचेसचे विद्यार्थी जास्त असणार आहेत. बाकीच्या ब्रँचेस ह्या संपल्या जमा आहेत. त्याच्यामुळे एवढ्या साऱ्या पोस्टसाठी डिप्लोमा होल्डरची विद्यार्थी संख्या जी आहे, जे विद्यार्थी जे डेडिकेटेड इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचला आहे त्यांनी प्रयत्न करायला काहीही हरकत नाही. ओके, ह्या अजूनही ब्रँचेस दिलेल्या आहेत. त्या ब्रँचेस अलाइन ब्रँचेस आहेत ज्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये फक्त काही ठिकाणी 30चा इंटेक आहे. त्याच्यामुळे या पोस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स अँड BD आपण डिप्लोमा लेवलच्या पोस्ट बघतोय. सगळ्यात जास्त पोस्ट 237. परत मी तेच सांगतोय काय आहे याच्यासाठी, हे टेक्निकलच्या अपार्ट सुद्धा विद्यार्थी याला इलिजिबल आहेत. ग्रॅज्युएशन, ओके, विथ फर्स्ट क्लास विथ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही त्यांनी स्पेसिफिक ब्रँच किंवा एक स्पेसिफिक डिग्री मेन्शन केलेलं नाही. त्यांनी जनरल ग्रॅज्युएशन म्हटलंय. म्हणजे कुठलाही विद्यार्थी जो ग्रॅज्युएट झालेला आहे विथ फर्स्ट क्लास कॅन अप्लाय फॉर दिस पर्टिक्युलर पोस्ट. ओके, ह्या सगळ्या मॅनेजमेंटशी रिलेटेड पोस्ट आहेत. आणि नेक्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा लेवलची पोस्ट, ती मेकॅनिकलची. परत इथे 3च जागा आहेत. आणि मग आपण जसं बघितलं तसंच इथे खूप साऱ्या ब्रँचेस आहेत डिप्लोमाच्या. मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस और मेकॅट्रॉनिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, या सगळ्या ब्रँचेसचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्यांना फर्स्ट क्लास आहे ते सगळे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहेत. म्हणजे आपण बघा काय काय डिस्कस केलेलं आहे. तर इंजिनिअरिंगचे काही पोस्ट ज्याला ज्युनियर मॅनेजर नाव दिलेलं आहे आणि डिप्लोमा बेस काही पोस्ट ज्याला एक्झिक्युटिव्ह नाव दिलेलं आहे, त्या पोस्ट नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे आणि इलिजिबल कोण कोण आहेत. नाव द लास्ट टाइप ऑफ पोस्ट ओव्हर हिअर, दॅट इज अ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. ITI बेसच्या पोस्ट आहेत. खूप जास्त नंबर ऑफ पोस्ट आहेत, कारण जर आपण बघितलं तर 521 ह्याच पोस्ट आहेत. ओके, मग याच्यामध्ये जो ग्रेड स्केल आहे किंवा पे स्केल आहे, हा IDAच्या पे स्केल आहे 25,000 ते 68,000.
ओके, ही N5 लेवलची पोस्ट आहे, ज्युनियर लेवलची पोस्ट आहे. मग याच्यामध्ये परत जे बायफर्केशन आहे, इलेक्ट्रिकलसाठी 135 जागा आणि त्याच्यासाठी इलिजिबल कोण आहेत हे बघा. मॅट्रिक्युलेशन 10th विथ फर्स्ट क्लास आणि ITI झालेला असला पाहिजे. मिनिमम 2 इयर ड्युरेशन कोर्स. मग ते कुठले कुठले कोर्सेस आहेत? SVT असेल, NCVT असेल किंवा त्या ट्रेडशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल हे जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन, वायरमन हे ज्यांचा ITI या फील्डमध्ये या ट्रेडमध्ये झालेला आहे दे आर इलिजिबल. पण त्यांचं 10th झालेलं असलं पाहिजे विथ फर्स्ट क्लास. डेफिनेटली ITI झालं म्हणजे 10th असणारच. ओके, तर ही जी आहे ही इलेक्ट्रिकलशी रिलेटेड टोटल 135 जागा आहेत. परत सिग्नल टेलिकम्युनिकेशन 147 जागा आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या ITI बेस्ड. याच्यासाठी परत 10th विथ फर्स्ट क्लास आणि जे रिलेटेड कम्युनिकेशनशी रिलेटेड जे आहे, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड असेल, कम्युनिकेशन ट्रेड असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, TV, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक जे ITIचे ट्रेड्स असतात कम्युनिकेशनशी रिलेटेड, या सगळ्या ट्रेडचे जे विद्यार्थी आहेत ते इलिजिबल आहेत या पर्टिक्युलर पोस्टसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे नेटवर्किंग केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं, दॅट स्टुडंट्स आर ऑल्सो इलिजिबल फॉर दिस वन. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहेत ऑपरेशन्स अँड BD, याच्यामध्ये 225 जागा आहेत. परत एकदा सांगतो, 10th विथ फर्स्ट क्लास आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे जे स्पेसिफिक रेकग्नाइज कोर्सेस आहेत, ओके, 2 वर्षाचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस झालेले असले पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही डिसिप्लिनचा जर ग्रॅज्युएट असेल तर ही इज इलिजिबल फॉर दिस ऑपरेशन्स अँड BD पोस्ट. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट वन आहे मेकॅनिकल. याच्यासाठी 14 वॅकन्सीज आहेत, 10 विथ फर्स्ट क्लास ॲज आय टोल्ड. ओके, आणि 2 वर्षाचा जो मेकॅनिकलशी रिलेटेड कोर्सेस आहेत जे ITI मध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल फिटर, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. ओके, तर रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं तुमचं तो ITI किंवा त्या इक्वॅलंट रेकग्नाइज असला पाहिजे आणि तो व्हॅलिड समजण्यात येईल. ओके, तर दीज आर नथिंग बट द ऑल पर्टिक्युलर पोस्ट, देअर इलिजिबिलिटी अँड द नंबर ऑफ पोस्ट. ओके, 3 पोस्ट आहेत, ज्युनियर मॅनेजर डिग्री लेवल, एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा लेवल आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हा आहे ITI बेस्ड. आणि त्याच्यामध्ये काही मॅनेजमेंटच्या पोस्टसुद्धा आहे ऑपरेशन्स अँड BDच्या. ओके, आता काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे आपण मेन्शन करूया. कॅन्डिडेट्स अपिअरिंग ऑर अवेटिंग रिझल्ट्स ऑन द क्लोजिंग डेट ऑफ अप्लिकेशन इज नॉट इलिजिबल. 23 मेला लास्ट डेट असणार आहे तुमचा अप्लिकेशन फॉर्म फिल करायचा ऑनलाईन. त्या दिवशी जर तुमचा रिझल्ट तुमच्या हातात नसेल किंवा अवेटेड असेल, म्हणजे अजून रिझल्ट लागला नसेल, तर यू आर नॉट इलिजिबल फॉर एनी वन ऑर एनी सिंगल पोस्ट फ्रॉम द डिस्कस्ड पर्टिक्युलर पोस्ट. ओके, सेकंड आहे वेअर डिप्लोमा इज इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ॲज मेन्शन दिस पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट. Candidates holding degree with minimum first class specified discipline are also eligible to apply. ओके, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इसेन्शियल जिथे डिप्लोमा मेन्शन केलेला आहे, फर्स्ट क्लास डिग्री असेल तर ऑल्सो इलिजिबल फॉर दॅट पर्टिक्युलर पोस्ट. ओके, कॅन्डिडेट मस्ट पजेस ITI सर्टिफिकेट रिलेव्हंट ब्रँचचं, रिलेव्हंट ट्रेडचं. ओके, हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे सगळं कशासाठी आहे? हे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी आहे. कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर ज्युनियर मॅनेजर आणि त्याच्यामधला बेसिक ऑपरेशन्स अँड BD म्हणजे जे मॅनेजरियल पोस्ट आहेत त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी स्पेशलायझेशन काय आहे बघा. कारण मगच मी सांगितलं की त्या टेक्निकल पोस्ट नाही आहेत, नॉन टेक्निकल पर्सनशी रिलेटेड आहे. मार्केटिंग, बिझनेस ऑपरेशन, कस्टमर रिलेशन अँड फायनान्स. These are nothing but the required specialization for that particular post. Generally we are talking about the important that junior manager post. याच्यासाठी डिस्कस करतोय आपण. ओके, कॅन्डिडेट विल हॅव टू एक्झिक्यूट द सर्व्हिस बॉन्ड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या वेळेला तुमचं ॲक्च्युअल DFCCIL सोबत जॉईनिंग होईल त्यावेळेस मे बी देर इज अ बॉन्ड इन दॅट पर्टिक्युलर पार्ट. हा पॉईंट ज्यांना बॉन्डशी रिलेटेड काही क्युरीज असतात
त्यांनी हा पॉईंट नक्कीच त्याच्यामध्ये मेन्शन जे केलेलं आहे ते वाचायला पाहिजे. कंप्लीट ही जी PDF आहे, ही PDF आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, ती तुम्हाला आम्ही शेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस मिळेल आणि ह्या ज्या छोटे छोटे पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट एज लिमिट. 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी एज लिमिट इथे दिलेली आहे. ज्युनियर मॅनेजरसाठी 18 ते 27 वर्ष आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष आहे. महत्त्वाचा पॉईंट हा आहे की कॅटेगरीसाठी परत रिलॅक्सेशन दिलेलं आहे ॲज द जनरल पर्टिक्युलर वी कॅन से दॅट कॉम्पिटिटिव्ह सिनारिओ. ओके, तर हे जे आहे हे एज लिमिट जे आहे हे जनरल एज लिमिट आहे आणि रिलॅक्सेशन दे दिलेलं आहे. कॅटेगरी जर SC ST असेल तर 5 इयर्स, OBC किंवा नॉन क्रिमिलियर असेल तर 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी दॅट इज अ PWBG हे जर असेल तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन त्या विद्यार्थ्याला त्या कॅन्डिडेटला मिळणार आहे. आणि अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स बाय 8 इयर्स फॉर विच दी रेग्युलर एम्प्लॉई ऑफ DFCCIL. DFCCILचे जे आत्ता ऑलरेडी काम करणारे जे एम्प्लॉई आहे ते जर असतील तर त्यांना 8 वर्षाची त्याच्यामध्ये मुभा दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे मी सेपरेट मार्क केलेला आहे, तो कशासाठी की एज जर जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे? द कॅन्डिडेट विथ अर्लियर ऑर ओल्डर डेट ऑफ बर्थ विल बी प्लेस हायर. द कॅन्डिडेट इन एज सिनियरिटी विल बी प्लेस ॲट हायर. म्हणजे जर सपोज 2 विद्यार्थी आहेत, त्या दोन्ही विद्यार्थ्यांना सेम मार्क मिळाले तुमच्या CBT मध्ये, तर त्या केसमध्ये ज्याचं वय जास्त असणार आहे तो विद्यार्थी तिथे पहिलं त्याचं प्रिफरन्स राहणार आहे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्टिक्युलर पॉईंट ॲज फार ॲज एज क्रायटेरिया इज कन्सर्न. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाईट वाटतं की एज वाढत चाललंय आणि आपले नंबर ऑफ अटेम्प्ट्स कमी होतील, इथे त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, आता आपण थोडक्यात बघूया सिलेक्शन प्रोसेस वेगवेगळ्या प्रोसेसचं पर्टिक्युलर पोस्टचं. याच्यामध्ये हा एक पर्टिक्युलर टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण सगळ्या ज्या पोस्ट आत्ता बघितल्या 3 टाईपच्या आणि त्याच्यामध्ये सब टाईप परत या सगळ्या पोस्टसाठीचे जे कम्युनिटिव्ह रिलेशन्स दिलेले आहेत, याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT ही सगळ्यांसाठी असणार आहे. MCQ बेस्ड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्ट ही सगळ्या पोस्टसाठी मॅन्डेटरी आहे. आणि तेच जर आपण ॲप्टिट्यूड टेस्ट बघितली तर डेफिनेटली इट इज रिलेटेड विथ द मॅनेजरियल पोस्ट. त्याच्यामुळे ही जी आहे CBT फॉर ओनली ॲप्टिट्यूड ही फक्त कुणासाठी आहे? जे एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे ऑपरेशन्स B and D त्याच्यासाठी फक्त ही पर्टिक्युलर जी क्रायटेरिया आहे तो असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेफिनेटली सगळ्यांसाठीच कंपल्सरी आहे. प्रत्येकाचंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि ॲज पर दॅट पर्टिक्युलर डेडलाईन्स ते होईल. ओके, तर डॉक्युमेंटेशन सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, टेस्ट सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. मग राहिलाय पॉईंट इंटरव्ह्यूचा. नक्कीच ज्या हायर लेवलच्या पोस्ट आहेत म्हणजे ज्युनियर मॅनेजरच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या 3ही पोस्टसाठी इंटरव्ह्यू हे असणार आहे. 1:3 हे कॅन्डिडेट सिलेक्शन असणार आहे तुमच्या CBT मधनं इंटरव्ह्यूसाठी. ओके, म्हणजे एका पोस्टसाठी 3 विद्यार्थी CBT मधले इलिजिबल होणार आहेत. ओके, आणि इंटरव्ह्यू कोणासाठी राहणार आहे? फक्त इंटरव्ह्यू फक्त आणि फक्त ज्या ज्युनियर मॅनेजर लेवलच्या पोस्ट आहेत या पर्टिक्युलर पोस्टसाठीच त्या इंटरव्ह्यूची तजवीज इथे केलेली आहे. बाकी कुठल्याही पोस्टसाठी इंटरव्ह्यू नाही आहेत. मेडिकल टेस्ट जी आहे, मेडिकल टेस्ट सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट हे सगळ्या ब्रँचेससाठी मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. आणि इंटरव्ह्यू फक्त हायर लेवलच्या पोस्टसाठी. तर दिस इज नथिंग बट द प्रोसेस फॉर दॅट पर्टिक्युलर एक्झिक्युशन. आता एक्झाम काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे हे थोडक्यात बघूया. नक्कीच CBT असणार आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये MCQ टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ऑनलाईन मोडची ही टेस्ट आहे, 2 तासाची असणार आहे. 1 दिवस किंवा 2 दिवसाच्या 2 किंवा 3 सेशनमध्ये ही एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकते. जून 2021ची टेंटेटिव्ह डेट आहे, पण नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन होईल. किती क्वेश्चन्स असणार आहेत? 120 क्वेश्चन्स असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 म्हणजे 0.25चं. ओके, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजे जर तुमचे 4 क्वेश्चन्स चुकले
रॉंग तुम्ही मेन्शन केले तर नक्कीच एका प्रश्नाचे तुमचे मार्क्स याच्यामध्ये जाईल. आणि जी लँग्वेज आहे, ॲज दिस इज नथिंग बट द वी कॅन से दॅट सेंट्रल लेवल रिक्रुटमेंट, तर हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेज याच्यामध्ये आहेत. महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्या. ऑनलाईन मोड, 120 क्वेश्चन्स, 2 तासाचा वेळ, 1 किंवा 2 दिवसामध्ये 2 किंवा 3 सेशनमध्ये ही परीक्षा होऊ शकते. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जसं मी आता सांगितलं की इंटरव्ह्यू कुणासाठी आहे, इंटरव्ह्यू फक्त ज्युनियर मॅनेजर लेवलच्या 3 टाईपच्या पोस्टसाठी आहेत. मग ते जे आहेत, आताच मी तुम्हाला सांगितलं की 1:3 एवढे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील तुमच्या CBT मधनं इंटरव्ह्यूसाठी. ओके, तर दिस इज नथिंग बट द 1:3. आता याच्यामध्ये जे वेटेज असणार आहे ते टोटल फायनल सिलेक्शनसाठी 85% वेटेज असणार आहे तुमचं CBTचं, म्हणजे टेस्टचं, ऑनलाईन टेस्टचं, आणि राहिलेलं 15% जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. ओके, तर दिस इज नथिंग बट द इन्स्ट्रक्शन फॉर इंटरव्ह्यू. आता सेंटर कुठले कुठले असणार आहे CBTसाठी किंवा ऑनलाईन एक्झामसाठी? महाराष्ट्रामधले फक्त 3 सेंटर आहेत. भारतामधले खूप सारे सेंटर्स आहेत, आपण इथे फक्त हायलाईट केलेलं आहे महाराष्ट्रामधले 3 सेंटर. मुंबई, नागपूर आणि पुणे या 3 शहरामध्ये ही परीक्षा होणार आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त जर बाहेर राज्यातले विद्यार्थी असेल आणि ज्यांना द्यायचं असेल ही परीक्षा, तर त्यांनी जर या पर्टिक्युलर PDF मध्ये तुम्ही गेलात, जी सेक्शनमध्ये दिलेली आहे पर्टिक्युलर, तर त्यामध्ये तुम्हाला बाकीच्या राज्यामधले शहरं सुद्धा बघायला मिळतील, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर आणि पुणे. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ऑनलाईन फी. रजिस्ट्रेशन फी जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. ज्युनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी 1000 रुपये, एक्झिक्युटिव्हसाठी 900 रुपये आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 700 रुपये. त्याच्यामध्ये ॲडिशनल बँक चार्जेस असणार आहे, GST हा पार्ट वेगळा आहे. लक्षात घ्या, जर कॅटेगरी वाईज असेल, कास्ट वाईज असेल, तो SC ST, देन पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स, यांना जे आहे यांना कुठलीही जी फी आहे ती नसणार आहे. डॉक्युमेंट्स कुठले कुठले, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे PDF फॉर्ममध्ये अगोदरच पाहिजे विथ प्रिस्क्राईब साईज. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की अर्धा फॉर्म भरतो आपण आणि एखाद्या पर्टिक्युलर फोटो असेल, साईन असेल, त्याची साईज जास्त असते, ते वेगळ्या PDF फॉर्मॅटमध्ये लागत असेल तर ते कुठल्या तरी वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असते. तर हे सगळ्या गोष्टी पहिलेच मांडून ठेवायच्या. याच्यामध्ये तुमचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्याशी रिलेटेड सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन स्वरूपात तुमच्याकडे पाहिजे. त्यामधल्या काही फिगर्स तुम्हाला ऑनलाईन भराव्या लागतील. त्यानंतर कास्ट कॅटेगरी जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट जे काही असेल, कास्ट कॅटेगरी असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, ह्या सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे. जर पर्टिक्युलर एखादा सर्व्हिसमॅन जो आहे तो रिटायर झालेला आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे आणि त्याला अप्लाय करायचं आहे, तर त्याचं डिस्चार्ज सर्टिफिकेट जे त्याच्याकडे असणार आहे हे त्याच्यासाठी लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त फोटोग्राफ आणि साईन केलेला स्कॅन पार्ट हा तुमच्याकडे लागणारच आहे आणि हे तुम्हाला त्यावेळेस अपलोड करायचे आहेत. तर हे अगोदरच तयार ठेवायचे जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कुठली प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, लिंक्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेल्याच आहेत. ही वेबसाईट आहे DFCCIL ची, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. इंडियन रेल्वेचं हे ऑर्गनायझेशन आहे आणि खूप मोठे प्रोजेक्ट्स हे याच्यावरती चाललेले आहेत आणि त्या प्रोजेक्टसाठीच्या ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत. तर या साईटवर जा, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलची अजून माहिती मिळेल, जॉब प्रोफाईल मिळेल, कुठल्या प्रकारचं काम आहे. ही ॲप्लिकेशन लिंक आहे, ही लिंकसुद्धा सेक्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. याच्यावरनं तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. त्यानंतर एक ईमेल ID दिलेला आहे, पण तो कशासाठी दिलेला आहे, फक्त जर काही क्युरीज असतील ऑनलाईनसाठी किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना तर त्याच्यासाठी याच्यावरती कम्युनिकेशन करायचं. हे ऑटो जनरेटेड रिप्लाय तुम्हाला देणार, त्यामुळे याच्यावरती रिप्लाय तुम्हाला करता येणार नाही. आणि टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे बघा, 022 कोड आहे तो 610 87 590, 022 STD कोड 610 87590. तर दिस इज नथिंग बट द कंप्लीट लिंक अँड इम्पॉर्टंट नंबर्स रिलेटेड विथ दिस रिक्रुटमेंट. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही स्पेसिफिक क्युरीज असेल त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा, त्याची उत्तरं तुम्हाला देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तुमचे काहीही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मेन्शन करा, म्हणजे आम्हाला तुमच्यासोबत कम्युनिकेट करता येईल. याच्याशी रिलेटेड जी काही मदत तुम्हाला लागेल, कुठली पुस्तकं वापरायची, कुठले व्हिडिओज रेफर करायचे,
परीक्षेमध्ये कुठलं मटेरियल स्टडी करायचं, कुठले बुक्स हँडल करायचे, यासाठी नक्कीच आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत. तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.